आजकालच्या धावपळीच्या जीवनात झटकन होणारा पदार्थ म्हणजे खिचडी आणि तो करायलाही सोपा आहे, होणाराही 10 मिनटात आहे आणि मुलांना टिफिनमध्ये द्यायचं आहे किंवा आपल्याला खूप भूक लागली आणि काहीतरी चांगलं खायचं आहे म्हटल्यावर खिचडी आपली 10 मिनटात तयार होते. आणि त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे 1 पेला तांदळाला 1/4 डाळ, त्याच्यामध्ये तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ मिक्स असली पाहिजे. ती स्वच्छ धुवून एका साईडला ठेवून घेतली आहे. त्यानंतर आपण कुकर घेतला आहे, इथे मी छोटा कुकर वापरला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल, तुम्ही 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूपही वापरू शकता. त्यानंतर फोडणीसाठी आपण मोहरी टाकली आणि मोहरी चांगली तडतडली की एक कांदा बारीक चिरून कांदा चांगला भाजला की त्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो आणि कढीपत्ता. टोमॅटो चांगला भाजला की त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकली आहे. 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं चांगलं किसून आपण त्यामध्ये ॲड केले. त्यानंतर हळद टाकली आहे आणि हळद नंतर आपण लिंबू थोडंसं आतमध्ये ॲड करणार आहोत. लिंबाने छान आंबटपणा येतो आणि खूप टेस्टी लागते खिचडी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि त्यानंतर आपल्याला जे आपण साईडला धुवून ठेवले तांदूळ आणि डाळ मिक्स ते टाकून हे चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये 2 ग्लास, एका पेल्याला 2 ग्लास पाणी आपल्याला ॲड करायचं आहे त्यामध्ये. आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून कुकरचं झाकण लावून एक कुकरची शिटी काढून घ्यायची. 1 ते 2 त्याच्यावर आपल्याला कुकरची शिटी काढायची नाही आहे, कारण मग खाली तळाला खिचडी लागते. आणि त्यानंतर कुकर थंड झाला की ओपन करून आपली खिचडी इतकी छान तयार होते. झटकन होणारा पदार्थ, ऑप्शन म्हणून खूप छान आहे. एकदा नक्की असं करून बघा आणि कमेंट करून सांगा कसा झाला आहे ते. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थँक्यू.